या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। ॲक्सिस बँकेत देखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना। अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट। नाशिक येथील TCSमधील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण गाजत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे। कॉर्पोरेट सेक्टरमध्ये असे प्रकार होत आहेत हे वाईट आहे, मात्र मी अगोदर काम करत असलेल्या ॲक्सिस बँकेत देखील अशा घटना घडल्या होत्या, मात्र योग्य वेळी तक्रारी झाल्याने संबंधित तरुणांवर गुन्हे दाखल झाले होते, असे त्या म्हणाल्या। नागरिक विकास समितीतर्फे कविवर्य सुरेश भट सभागृहात शुक्रवारी नारी वंदन अधिनियमन महिला बुद्धिजीवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते। त्यानंतर प्रसारमाध्यमांशी त्या बोलत होत्या। कॉर्पोरेट क्षेत्रात असे प्रकार होत असल्याचे ऐकून मला वाईट वाटत आहे। ॲक्सिस बँकेत मी काम करत असताना देखील अशी प्रकरणे झाली होती, मात्र व्हिसल ब्लोईंगमुळे अशा आरोपींवर कायदेशीर कारवाई व कॉर्पोरेट कारवाई झाली होती। असे प्रकार झाले की तातडीने ते व्हिसल ब्लोईंगच्या माध्यमातून समाजाला सांगणे आवश्यक आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे वरिष्ठांना ते कळवले पाहिजे, तरच हे प्रकार बंद होऊ शकतील, असे अमृता फडणवीस म्हणाल्या। या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महापौर नीता ठाकरे, भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर मनाली क्षीरसागर, विजया मारोतकर प्रामुख्याने उपस्थित होते। परतवाडा येथील सेक्स स्कॅन्डलच्या मुद्द्यावर देखील अमृता फडणवीस यांनी भाष्य केले आहे। लव्ह जिहाद प्रकरण भयानकच असून मुलींनी सावध राहण्याची गरज आहे। लव्ह जिहादसारख्या प्रकरणांवर योग्य कारवाई होत आहे, परंतु आता मुलींनी जास्त सावध राहण्याची गरज आहे। आपली संस्कृती प्रेमाने फॉलो केली तर असं होणार नाही। आपल्या तरुणाईकडे स्वतःच्या वेद पुराणांची बॅकिंग नाही, त्यामुळे ते संभ्रमित आहे। याकडे लक्ष देण्याची गरज आहे। भारतीय मूल्य संस्कृती त्यांच्यापर्यंत पोहोचवली पाहिजे, असे अमृता फडणवीस म्हणाल्या। अशोक खरात प्रकरण देखील भयानक आहे। खरातने त्याची बुद्धी व प्रभाव याचा उपयोग चुकीच्या गोष्टींसाठी केला आणि महिला देखील त्याला बळी पडल्या, याचे दुःख वाटते। खरातला कठोर शिक्षा झाली पाहिजे असे प्रत्येक महिलेला वाटत आहे, असे त्या म्हणाल्या। राजकारणात महिलांचा सहभाग वाढण्याची आवश्यकता आहे व त्यासाठी 33% आरक्षण आवश्यकच आहे। या आरक्षणाला काही लोक विरोध करत आहेत, मात्र महिलांना हक्काचा वाटा मिळणे आवश्यक आहे। महिलांचा या विधेयकाला पाठिंबा आहे, असे त्या म्हणाल्या।